हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आम्ही इथं निघाले आहेत गावाला. हा सगळा ट्रेनचा प्रवास आहे, जास्त काही नाही आहे, 1-1.5 तासाचाच आहे. आम्ही बसलेलो आहोत पुण्यावरून गाडीला आणि ॲक्च्युली मी खूप दिवसांनी ट्रॅव्हल करतो आहे ट्रेनमधून आणि इकडं अर्धा दिवस आम्ही तसाच टाईमपासमध्ये घालवला आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सुरुवात केलेली आहे तयारी. इकडं आमच्या घरी आहे फंक्शन. सगळ्यात पहिली होत आहे ती म्हणजे भाजीची तयारी आणि ही ड्युटी घेतली आहे अंकुताईनी की मी करणारी भाजी म्हणून आणि सगळ्यांच्या मतानुसार ठरलेली आहे छोलेची भाजी. तर इकडे सगळ्यात पहिली मोहरी टाकलेली आहे, वाटण टाकलेलं आहे आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे सगळ्याला. आणि इकडे साईड बाय मागच्या मागे आत्याही तयारी करत आहे थोडी थोडी. आणि इकडे आम्ही केलेली आहे मस्तपैकी टमॅटोची प्युरी, कारण टमॅटोची प्युरी टाकल्यामुळे एक भाजीला जो कलर येतो ना तो खूपच छान येतो आणि ते टमाटेही होते खूप असे लाल लाल. कलर ऑफकोर्स छान आलेलाच आहे. आणि इथं आम्ही टाकलेले आहेत नॉर्मल मसाले जे नेहमी आपण टाकत असतो, हळद, तिखट. ॲक्च्युली भाजीचा कलर खूपच रेड आलेला होता, तिला टेन्शन आलं होतं की ही खूप तिखट होईल भाजी. बट ज्यावेळेस आम्ही ती सगळी भाजी खाल्ली त्यावेळेस जास्त काही नव्हती त्याला तिखटपणा, जस्ट फक्त कलर होता त्याला. आणि इकडे टाकलेला आहे आम्ही छोले मसाला, जो की मेन इन्ग्रेडियंट आहे भाजीमधला. आणि या सगळ्या मसाल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. बघा कसा आला आहे रंग, ज्याने खूप तिखट वाटली भाजी. आणि इथं आम्ही ॲड केली आहे थोडीशी साखर, खूप थोडी साखर, कारण ह्याच्याने एक टेस्ट बॅलन्स होते भाजीमध्ये खूप छान. आणि इकडे साईड बाय आम्ही केलेले आहेत छोले बॉईल करून घेतलेले आहेत, कारण मग भाजीची जी प्रोसेस असती ती खूप थोडी होती आणि भाजी लवकर होती, जास्त वेळ नाही लागत त्याला. आणि इथं छानपैकी आपल्या वाटणाला मसाल्याला तेल सुटलेलं आहे, छान तवंग आलेलं आहे. आणि त्यावेळेसच आम्ही डायरेक्ट छोले ॲड केलेले आहेत, तेही छान मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये. आणि इकडे एंट्री झालेली आहे ऑफकोर्स माझी. मी नव्हते आले, फक्त माझी आई आणि बहीण आलेले होते. मी आत्ता आली आहे जस्ट, मी माझ्या बाबांसोबत आलेली आहे. आणि इथं आल्याच गप्पा स्टार्ट. आणि माझी आत्या म्हणते मला नको घेऊ कॅमेऱ्यामध्ये, कारण ती थोडीशी शाय पर्सन असल्यामुळे, बट तरी तिला खूप वेळा कॅप्चर केले आम्ही कॅमेऱ्यात. आणि इकडे मी मागे लागले होते आत्याचे की मला काहीतरी काम दे, कारण मला खूपच बोर होत होतं आता. आणि माझ्याच मागे इथं आलेली आहे माझी आजी, माझी मोठी आजी आहे ही. आणि इथं अंकुताईने ॲड केलेलं आहे पाणी भाजीमध्ये आणि ह्याला छान उकळी काढायची एक. आणि इथं आम्ही केलेली आहे छोल्यांची पेस्ट, जे की आम्ही बॉईल करून ठेवलेले होते, कारण हे एक भाजीला थिकनेस प्रोव्हाइड करतात खूपच छान. आणि ती छान उकळी काढून घ्यायची. आणि भाजी झाल्यानंतर आम्ही दोघी लागलो होतो रांगोळी काढायला. इथं आम्ही त्यांचं नावही मेन्शन केलं होतं, रुद्र आणि अवनीश. आणि बाकी छोटे मोठे डेकोरेशन्स केले होते, दाराला तोरण लावलं होतं, पडद्याला थोडेसे माळा लावल्या होत्या. आणि इकडे आम्ही खूप दिवसानंतर भाऊ बहीण सगळे भेटलो होतो, ॲक्च्युली रियुनियन झाल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि साईड बाय पाण्याचीही तयारी आम्ही स्टार्ट केलेली आहे, जे की आम्हाला जेवणानंतर लागणार आहे. जर तुम्हाला ह्याचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल डिटेलमध्ये तर आम्हाला सांगा, आम्ही नक्की प्रोव्हाइड करू. आणि इकडे आत्या साईड बाय मसाले भाताची तयारी स्टार्ट करत आहे. मसाले भाती खूपच छान झालेला होता. आणि हे वडे आम्ही ठेवलेले होते गरम पाण्यात. आणि मी आता हा पूर्ण मेनू दाखवत आहे. हे पंचामृत होतं, जे की चिंचेचं असतं. हे कैरीची चटणी होती, मस्तपैकी जिलेबी होती खूप सारी. आणि हे ऑफकोर्स केलेले छोले होते, कलाकंद होता. आणि हे वडे होते, दहीवड्यांसाठी दही होतं,
आळूची भाजी होती, मस्तपैकी गाजरचा हलवा होता, रव्याचे लाडू आणि मस्तपैकी आम्रखंड होतं. खूप होतं हे आम्रखंड आणि मला खूप आवडलं होतं. आणि हा कलाकंद जो की आम्ही घरीच केलेला आहे. सो हा सगळा मेनू आहे पंचपक्वानाचा. सो की हा मेन मेनू असतो केळवणाचा. आणि इकडे सगळे आलेले होते आणि इकडं ऑक्शनाची तयारी सुरू झालेली आहे आणि हे सगळे मेन गेस्ट होते हे तेही आलेले आहेत. सो हे माझे काका आहे, काकू आहे आणि माझे 2 भाऊ आहेत ज्यांची की मुंज होणार आहे. सो त्यांच्याच केळवणासाठी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत आणि आता हळूहळू सगळेच ऑक्शन करणार आहेत. त्याच्याही मध्ये मध्ये सगळ्यांच्या गप्पा सुरूच होत्या. आणि हे माझे मोठे आजी आजोबा आहेत. ॲक्च्युली पूर्ण फॅमिलीचंच असतं. सो आम्ही सगळे ओवाळणार आहेत त्यांना. आणि हे माझे काका आहेत जे की आहेर देत आहे त्यांना. आणि ही अंकुताई फोटो काढते आहे. आणि हा एक पूर्ण फॅमिलीचा फोटो सेशन चालू होता. आणि हे सगळं झाल्यानंतर पहिली पंगत जेवायला बसलेली होती, जे की मेन गेस्ट आणि बाकीचे लोक. आणि इकडं पानाचीही तयारी केलेली आहे आम्ही. किती छान दिसतात आहेत पान. त्याच्यावर चेरी आम्ही टोचली आहे छानपैकी. खूपच छान झाले होते पान. आणि हा आम्ही व्हिडिओ इथे संपत आहे. सो बाय.